ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोडी, किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात। त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आता वाटपाला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की बघा, शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, महाराष्ट्रातील भरपूर शेतकरी बघा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। आता शेतकऱ्याची कायमचीच प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आता बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाबाबत आता एक अत्यंत आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। कारण की बघा, तांत्रिक कारणामुळे आता नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि बघा जे का राखलेला हप्ता त्यांचा आता वाटप आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून आता शेतकरी मित्रांनो बघा, आता पहिल्याच टप्प्यात या 18 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणं सुरू झालेला आहे। बघा, सर्वात मोठी ही आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता बघा, तुम्ही पात्र आहात की नाही, यादीमध्ये ज्या शेतकऱ्याचं नाव आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता या प्रक्रियेत सर्वात आधी बघा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला असून नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि राखलेला हप्ता एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7,400 कोटी रुपयाची विशेष निधी आता मंजूर करण्यात आली असून येत्या काही तासातच या भागातील आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता लाभाची रक्कम आता जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसाची आता शेतकऱ्याची आता बघा प्रतीक्षा आता कायमची संपलेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, डीबीटीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार बघा स्वतंत्र वेळापत्रक ठरवण्यात आलेलं असून यामध्ये बघा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता पर्यायाचा लाभ दिला जाणार आहे। बघा, सकाळीच आता बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्याचे नियोजन सरकारने आखले असून यामुळे बघा आता सर्व्हरवर ताण न येता कामात कशीही सूत्राची आता परदेशीपणे येणार नाही। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, बँक केवायसी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे असून यामध्ये बघा वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांना त्या राखलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खातं बघा स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांना या प्रक्रियेला प्राधान्याचा लाभ दिला जात असून बँकेकडे तशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहे। त्याचप्रमाणे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आता बघा, राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या मर्यादित आहे अशा शेतकऱ्यांना बघा आता कोणकोणते शेतकरी आहे बघा, यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यातील गरजू बांधवांना यातून लाभ मिळणे शक्य होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना बघा यापूर्वी 8वा हप्ता यशस्वीपणे मिळाला होता केवळ त्यांनाच आता शेतकरी मित्रांनो बघा 9व्या हप्त्याचं सुद्धा वितरण या जिल्ह्यामध्ये केले जाणार असल्याचे कृषी विभागाने स्वतः स्पष्ट करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 या काळात टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केले असून यामध्ये बघा परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट पाहत आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकशी अचूकपणे लिंक केले आहे त्यांनाच पैसे जमा झाल्याचे अधिकृत SMS पुढील काही तासातच मोबाईलवर प्राप्त होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। आता बघा, नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख बघा राष्ट्रीयकृत बँकेची निवड केली असून बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचं खातं सरकारी बँकेत असल्यास त्यांना निधी वितरण अधिक गती पाहायला मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यात वर्ग होणार असून बघा जिल्हा प्रशासनाकडून बँकेमधील व्यवहारावर विशेष देखरेख ठेवली जात आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरात कोणत्याही सरकारी नोकरीला नाहीत अशा खऱ्या गरजू आणि गरिबी शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा होत आहे। बघा, आता जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या प्रक्रियेला अत्यंत पद्धतशीरपणे राबवली जात आहे।
शेतकऱ्यांनी आपले पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीडीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचं ठरलेलं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनांचा हप्ता राखल्याचं मुख्य कारण म्हणजेच राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होतं, ते आता पूर्ण झालेलं आहे. बघा, आता यवतमाळ आणि नांदेडमधील पोस्ट ऑफिस बँक आणि बघा बँक ऑफ इंडियामधील खातेधारकांना यांना लाभ मिळणार आहे. सर्वच तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशाचं वितरण बिना अडकता आणि वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता आधार लिंक असणाऱ्या सर्वच बँक खातेधारकांना निधी पाठवायचा आदेश राज्य सरकारने दिला असून यामध्ये बघा बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता राखलेला होता, ते आता परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली आहे. कोटका महिंद्रा बँक, HDFC बँक यासारख्या खाजगी बँकांमध्ये नमोच्या लाभार्थ्यांना देखील या प्रक्रियेत समजून घेण्यात आलं असून त्यांना देखील तातडीने पैसे वर्ग केले जात आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, 2 हप्ते एकत्रित मिळण्यास शेतकऱ्याला आगामी खरीप हंगामाची पूर्णतेसाठी मोठं आर्थिक बळ मिळणार असून अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात झुकते माप देण्यात आलेलं आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप करून सर्वच पात्र शेतकऱ्याला आर्थिक आधार देण्याचे काम सरकार पूर्ण करेल, अशी माहिती विश्वासीय सूत्रामार्फत समोर आलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो, बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून यामध्ये बघा जालना आणि लातूरमधील सोसायटीमध्ये देखील याबाबत मोठे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्र आणि बँक तपास अचूक आहे त्यांच्याच खात्यात बिना अडकता आता पैसे जमा होणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, या राखलेल्या हप्त्यामुळे शेतकऱ्याचे अनेक प्रलंबित कामे आता मार्ग लागलेला आहे. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचा आदेश स्थानिक बँकांना आधीच देण्यात आलेला असून प्रक्रिया सुरू झालेली आहे. जर तांत्रिक कारणावस्त SMS येण्याचा थोडासा उशीर झाला तरी शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण एकदा वितरण प्रक्रिया सुरू झाली की पुढील काही तासातच काही वेळातच रक्कम जमा व्हायला दिसून येणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, शेवटी नमो शेतकरी योजनाचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमचं बँक खातं आधार कार्डची लिंक असणे आणि खातं सक्रिय असणे हे प्राथमिक अट आहे. ज्या 18 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वाटप सुरू झालेलं आहे त्यातील शेतकऱ्यांनी आपले बँक स्टेट बँक तपासावे आणि उरलेल्या जिल्ह्यातील पुढील टप्प्यासाठी थोडासा धीर धरावा. अशाच अधिकृत आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी शेतकरी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, भरपूर शेतकऱ्याचे बघा यादीमध्ये आता नाव कशा प्रकारे बघायचं, भरपूर शेतकऱ्याचे प्रश्न पडलेला असेल. पण शेतकरी मित्रांनो अजिबात घाबरू नका. जर तुम्हाला बघा नमो शेतकरी योजनांचा नव्या हप्त्याच्या यादीत नाव चेक करायचं असेल तर महाडीबीडीवर जाऊन तुम्ही नक्की तपासू घेता. बघा नमो शेतकरी योजना असं तुम्हाला गुगलवर जाऊन टाईप करायचं आणि तुम्ही बघा अकाउंट स्टेटसवर क्लिक करून तुम्ही तुमच्या यादीत नाव चेक करू शकता. जर तुम्हाला बघता येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.